नमस्कार, छावा न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. एक अनाथ मुलाचा लढा. आता हे आमचे मित्रच आहेत ज्ञानेश्वर वसंत भोसले. यांच्यावर ग्रामपंचायतनं कशा पद्धतीनं अत्याचार केलेला आहे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूयात. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर वसंत भोसले. माझी आई 1/1/2001 या दिवशी मयत झाली होती व वडील 25/5/2008 या दिवशी मयत झाले असून मी माझ्या मामाच्या गावाकडे अज्ञान असल्यामुळे मी माझ्या मामाच्या गावाकडे राहायला गेलो होतो. परंतु मी गेल्याच्या नंतर एका अज्ञात व्यक्तीने माझ्या आईचं नाव ग्रामपंचायत रेकॉर्डला लावून चालवून सुमन वसंत भोसले ही मयत व्यक्ती असून तिचं नाव 2009 या सालापासून ग्रामपंचायत रेकॉर्डला लावलं आणि त्यानंतर 2014 या साली त्या नावानं राशन कार्ड तयार केलं. आणि मी अनाथमधून एक फॉर्म राहुरी विद्यापीठात फॉर्म भरला होता. तर ह्यांनी काय केलं की ग्रामपंचायत कार्यालयाने त्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंब प्रमाणपत्रात माझं नाव घालून दिलं. मी त्यांना वारंवार अर्ज देऊन देखील सांगत होतो की हे प्रमाणपत्र देऊ नका, मला ह्याचा धोका आहे की ह्याच्यापासून माझे काहीतरी नुकसान होणार आहे. तरी ग्रामपंचायत कार्यालयाने ऐकले नाही. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने त्याच व्यक्तीला हयात ही प्रमाणपत्र दिलं आणि त्याच व्यक्तीला मयत सुमन वसंत भोसले ही मृत्यू प्रमाणपत्र ही त्यांनीच दिलं. परंतु ज्यावेळेस त्यांनी ते कुटुंब प्रमाणपत्र दिलं त्यावेळेस त्यांनी दिल्यानंतर परंतु माझं राशन कार्डही वेगळं आहे. मी अनाथ असून देखील वारंवार सांगून त्यांनी ऐकलं नसून दिलं व ज्यावेळेस मला माहिती झाली ही त्यांनी दिलं आहे. मी ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन द्यायला गेलो देखील ग्रामपंचायत कार्यालय म्हणली की बाबा आम्ही काही करू शकत नाही, आम्ही तुमचा अर्ज स्वीकारू शकत नाही, निवेदन स्वीकारू शकत नाही. आणि अरेरेची भाषा ग्रामपंचायत कार्यालयाची होती की बाबा तुमचं काय करायचं तुम्ही करू शकता, आमचं आहे ते आम्ही दिलं. आणि आजही त्यांचा रिपोर्ट असा आहे की बाबा आमचं म्हणणं आहे की आम्ही देऊ शकतो, तुम्हाला उठायचं असलं उपोषण करू शकता, तुमच्या जीवावर करू शकता, ह्याला आम्ही जबाबदार नाही असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे. तुम्ही ग्रामपंचायत की वारंवार निवेदनं दिली का? ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन देऊन देखील ग्रामपंचायत कार्यालयाने त्याची दक्षता घेतली नाही. बरं, तुमच्या आईवडिलांच्या मृत्यूची तारीख आणि हे जे ग्रामपंचायतनं कागदपत्र दिले तुमच्या संबंधित व्यक्तीला म्हणताय त्याची तारीख कशी आहे? माझ्या आईची जी मृत्यू डेट आहे ती 25/5/2001 आहे. म्हणजे 2001ला माझी आई वारली आहे. आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने पुरावा देऊन त्या व्यक्तीला 2009 ह्या साली मतदान कार्ड तयार करून दिलेलं आहे. त्यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. 2009पासून 2009ला सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर तिथून पुढे त्या महिलेने भक्कम पाय उभा करून आधार कार्ड तयार केलं, पॅन कार्ड तयार केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी 2014 साली राशन कार्ड तयार केलं. ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड कोणाच्या नावे बनवले? त्यांनी त्यांच्याच नावावर बनवलं, सुमन वसंत भोसले याच नावानं बनवलं. म्हणजे कोणाचं नाव होतं अगोदर? ही माझ्या आईचं नाव होतं सुमन वसंत भोसले. हा बाकीचा प्रकार सगळा तुमच्या कधी निदर्शनास आला? ज्यावेळेस मला ही अनाथ प्रमाणपत्राचं माहिती झालं त्यावेळेस मला ही कळालं की बाबा ह्या व्यक्तीने असं केलं. तोपर्यंत मला काही माहीत नव्हतं, गुपित माहिती होती सगळी. मला माहिती झाल्यानंतर मी ग्रामपंचायतला अर्ज दाखल केला. बरं, आता आपली प्रशासनाकडे काय मागणी आहे नेमकं? प्रशासनाकडे माझी अशीच मागणी आहे की बाबा ही जी डॉक्युमेंट दिलेत, ज्या ठिकाणाहून ज्या कार्यालयाहून दिलेत ती डॉक्युमेंट रद्द करावे. मी अनाथ आहे, माझी आई मयत आहे, माझे वडील मयत आहेत, ही व्यक्ती दुसरी आहे, माझी आई ही व्यक्ती नाही आहे. असं माझी विनंती आहे शासनाला की ही व्यक्ती माझी आई नाही आहे. तर बघा, प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीनं कामं करतात याचं जिवंत उदाहरण समोर आहे. एक अनाथ मुलगा ज्याची की आई वडील दोघंही हयात नाही आहेत, तर त्याचं संबंधित व्यक्तीनं एक त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे बनवून घेतलं आणि ते ग्रामपंचायतनं दिलं. एक मिनटं. एक अनाथाचा लढा आहे ज्याला की आई वडील कुणीच नाही आहे. तर ह्या लोकांनी कसं फसवलं. ग्रामपंचायत, ग्रामसेवक असतील, गावातले सरपंच असतील, उपसरपंच असतील, ह्यांनी दखल न घेता म्हणजे जे अनाथ लेकरू आहे त्या अनाथाचं जे म्हणणं नाही ऐकता. बरं, त्यांनी अर्ज पण केला होता की माझ्या व्यतिरिक्त कुणालाही काय देऊ नये आणि जर द्यायचंच असेल तर मला विचारात घ्यावं. तर ह्या ग्रामपंचायतनी जी कुठलं गाव आहे
लोटा पश्चिम. लोटा पश्चिम ह्या गावातल्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक जे बी कुणी असतील ह्यांनी ह्या मुलाला अनाथ मुलाला विचारात न घेता डुप्लिकेट आई भाऊ सावतर भाऊ हा सगळा बनवून हा इतिहास त्यांनी घडवून आणला. ह्या प्रशासनाच्या लोकांनी हा इतिहास घडवून आणला जे की वडील ह्याचे आई वडील तर वारले. ह्यांना नियमानं आधार द्यायला पाहिजे होता त्यांनी, पण वैयक्तिक असा विचार केला तर यांचं नुकसानच झाले. कारण त्या बिचाऱ्याला एक ठिकाणी नोकरी लागत होती चांगल्या प्रकारे, पण ह्यांच्या चुकीच्या कृत्यामुळं आज त्या बिचाऱ्याला उपोषण करण्याची वेळ आली आहे. मग याच्या संबंधी जे कोण कार्य आहेत ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच ग्रामसेवक यांच्यावर शासनानं काय करायला पाहिजे? ह्यांना कठोर कारवाई करायलाच पाहिजे. BDOनी स्वतः BDO साहेबांनी ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि जे बी कोण गुन्हेगार असतील ह्याच्यात जे कोण फसवणूक करणारी लोक असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी एवढी मी BDO साहेबांना विनंती करते आणि मागणीही करते की अनाथांना न्याय मिळालाच पाहिजे. कुठंतरी अनाथाची लेकरं अनाथाची माय म्हणून मी ह्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. तर ठीक आहे, आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.